नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेशी तुमचं मराठी मनोरंजन विश्व मध्ये स्वागत करते. तुम्हाला सगळ्यांना प्रथम गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता मी ना गिरगावच्या शोभायात्रेमध्ये आली आहे. आता आपल्यासोबत खूप गोड अशा फ्रेंड्सची जोडी आहे. कशा आहात तुम्ही दोघी? पहिल्यांदा एक नंबर, एकदम मस्त. कमाल धमाल मज्जेत. आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही दोघीही खूप सुंदर दिसताय. दोघींनीही सेम असं वाटतं पेहराव केलाय, फक्त कलर आणि हे अच्छा ओ माय गॉड सेम जुती. फ्रेंड्स गोल. फ्रेंड्स गोल. तुम्हाला दोघींना प्रथम गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, तुला सुद्धा. तुम्ही लुक खूप सुंदर केलाय. सो लुक बद्दल काय सांगाल? काही नाही, मी आता जेव्हापासून मला कळलंय की इथे यायचंय तर मी 15 दिवस ह्याच्याच मागे लागले होते तयारीच्या, की काय घालायचं काय करायचं. तर मी त्याच्याच मागे होते पण, आणि फायनली छान छान रेडी झाले. चांगली दिसते ना? खूप सुंदर दिसते. तुला काय आवडलं तुझ्या लुक मधलं जास्त? सगळंच मला स्वतः, मी पूर्ण आवडते मी स्वतःला. खूप भारी आहे की मी स्वतःला मैं मेरी फेवरेट हूँ. तुला तुझ्या लुक बद्दल काय सांगायचंय? तू खूप सुंदर, सिंपल आणि एकदम असं म्हणतात गोड असा लुक केलायस. तुला तुझ्या लुक मधलं काय आवडलं? मला खरं तर पाडव्याची मी वाटच बघत असते, कारण की असं टिपिकली पूर्ण मराठी ट्रेडिशन सगळं पेहराव करायला खूप आवडतं. मला माझ्यातलं बेसिकली सगळंच आवडलंय आणि नऊवारी नेसली ह्याची मला सगळ्यात जास्त मजा येते. खूप सुंदर दिसते. आता शोभायात्रेसाठी आले, सो तुम्ही एक्साइटेड काय आहात? शोभायात्रा बघायला की फक्त फोटोज काढायला? दोन्हीसाठी ऍक्च्युअली शोभायात्रा पण बघायची आणि फोटोज पण खूप काढायचे. आतापर्यंत काढले की नाहीत फोटो? नाही, जस्ट उतरलं गाडीतून. आता मग तुमची शोभायात्रामध्ये तुम्ही इतके वर्ष येत आहात की पहिल्यांदा तुम्ही अटेंड केली आहे? मी पहिल्यांदा येते गिरगावात, कारण की मी मोस्टली पार्ल्याला नाही तर जोगेश्वरीत आमच्या इथेच जाते, आणि ही तर डोंबिवलीची आहे. मी डोंबिवलीची आहे, त्यामुळे डोंबिवलीची शोभायात्रा ही खूप फेमस आहे. लहानपणापासून मी डोंबिवलीतच असते, पण आता कामानिमित्त म्हणजे कामामुळे आपण बऱ्याच गोष्टी करतो आणि शिकतो. तसंच माझ्या चॅनलच्या मस्त शोभायात्रेसाठी मी आज गिरगावला पहिल्यांदाच आले आणि गिरगावचं खूप ऐकून आहे, त्यामुळे खूप एक्साइटेड आहे. नक्की काय काय आज छान बघायला मिळेल. पण तुला असं वाईट वाटतंय का तू डोंबिवलीची शोभायात्रा सोडून इकडे आली आहेस? कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. सो आता तुम्ही घरी श्रीखंडपुरी खाणार आहात की बाहेर रेस्टॉरंट मध्ये जाऊन जेवणार आहे? आम्ही रेस्टॉरंट मध्ये जेवू मोस्टली, कारण की माझे आई बाबा गावी आहेत, तिचे आई बाबा डोंबिवलीला राहतात, त्यामुळे आम्ही दोघीच आहोत एकमेकींना. तर आम्ही रेस्टॉरंट पुरीच खाऊ, नक्की खाऊ. थँक्यू सो मच. मला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? असंच प्रेम करत राहा, जसं नेहमी देताय, भरभरून प्रेम द्या, आणि आम्हा दोघींना पण तेवढंच प्रेम द्या. आणि सगळ्यांचं वर्ष खूप छान जावं, खूप पॉझिटिव्हिटीनी आणि खूप प्रेमाने राहा, आणि टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर हेल्थ. थँक्यू.